नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी ॲग्रोटेक कंपनीतर्फे तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. कंपनीचे ब्रीद वाक्य आहे विश्वासाने या आणि समाधानाने जा. या तत्वावरती ही कंपनी काम करते आणि या तत्वावर काम करत असताना आपण आपले जे होतकरू आणि कष्टाळू जे शेतकरी आहेत, जे त्यांनी आलेलं पीक असं भरभराट असं आणलेलं आहे आणि या भरभराटीमध्ये कृषी ॲग्रोटेकची मोलाची साथ त्यांना लाभलेली आहे. तर या वेळेला साथ कशा पद्धतीची आहे आणि त्यांना कृषी ॲग्रोटेकच्या टेक्निकल टीमची कशा पद्धतीनं सहकार्य झालं हे आपण त्यांच्याकडून पूर्णपणे जाणून घेणार आहोत. तर प्रथमतः आपण त्यांची ओळख करून घेऊया. सर, जी तमाम महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत, जे आलेले पीक वगैरे करतात, त्यांना तुमची ओळख करून द्या प्रथमतः. तर प्रताप साहेबांनी या आलेल्या पिकासाठी 1-1.5 महिन्यापूर्वी आपलं कृषी ॲग्रोटेक या कंपनीचं जे नॅनो पॉवर प्लस जे प्रोडक्ट आहे ते ड्रीपद्वारे सोडलं होतं आणि ते सोडल्यानंतर त्यासोबत त्यांनी रूट क्रॉप पण दिलं होतं. ते कॉम्बिनेशन दिल्यानंतर त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट आला, तो रिझल्ट खरा आला का आणि तो कशा पद्धतीने आला आणि सोडल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने फुटवे ह्या आल्या पिकासाठी आले ते आपण त्यांच्यामार्फत जाणून घेऊया. तर तुम्ही काय करा की हे सोडल्यानंतर कशा पद्धतीने रिझल्ट आला ते आमच्या सहकारी मित्रांना सांगा. सर, हे नॅनो पॉवर सोडल्यानंतर काळोखी चांगली वाढली, त्या फुटवे संख्या भरपूर झाली आणि ग्रोथ चांगला आला. ह्याच्या अगोदरही तुम्ही आलेचं पीक केलं होतं. तर ह्या अगोदरच्या ज्या आलेच्या पिकामध्ये अशा पद्धतीची ग्रोथ आली होती का? नव्हती आली, त्यापेक्षा डबल फरक आहे. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी आपलं नॅनो पॉवर प्लस सोडलं तर त्यांना गेल्या वर्षी जे त्यांनी आलीचा प्लॉट केला होता, तर ह्या आणि या प्लॉटमध्ये त्यांना जमीन आसमानाचा फरक दिसतोय. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी जे आपले बाकीचे पण प्रोडक्ट वापरलेले आहेत, आपण त्याविषयी बोलूच. पण ह्या भागामध्ये बरेचसे आलेसे एक प्लॉट मी आत्ता बघितलेले आहेत. तर या प्लॉटमध्ये कुजीचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आणि त्यांचा प्लॉट टोटली गुडघ्याच्या लेवललाच आहे. तर त्यांच्या प्लॉटमध्ये कुजीचा प्रादुर्भाव का कमी आहे तर आपण ते पण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कारण त्यांनी ड्रीपद्वारे जे आपल्या कंपनीचे नेम कापूर प्लस जे रूट ग्रो आहे ते पण त्यांनी कंटिन्युअसली यूज केलेलं आहे. एकराला त्यांनी 1 लिटर आणि 250 ग्रामचं रूट ग्रोचं पॅकेट सोडलेलं आहे. तरी त्यांनी कंटिन्युअसली यूज केल्यामुळं त्यांना ह्या आलेच्या पिकामध्ये जी कूज जे जास्त करून जे लोकांना भेडसावते, जे जाणवते, त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये घट होते. तर ती या प्लॉटमध्ये टोटली 1-2% दोन तालुके आपण आहे आणि 98% हा प्लॉट टोटली चांगला आहे. तर खरंच नीम कापूस सोडल्यानंतर रूट ग्रो सोडल्यानंतर तुम्हाला कुजीचा प्रादुर्भाव जास्त झालेला वाटतोय का कमी झालेला जाणवतोय? कमी झालेला जाणवतोय. म्हणजे की जे कृषी ॲग्रोटेकचे जैविक प्रोडक्ट आहेत तर ती वापरल्यानंतर 100% शेतकऱ्यांना बेनिफिट होतोय. उत्पन्नामध्ये 100% वाढ होणार आहे, कारण नुकसान कमी प्रमाणात होतंय. आणि आपण आता काय करणार की ह्यांच्या प्लॉटला अजून 1-1.5 महिना वेळ आहे. तर या आल्याच्या पिकासाठी आपण साईजसाठी आपल्या कंपनीचे जे ब्रँडेड जे प्रोडक्ट आहे बायोमंगल, तर ते आपणही ड्रीपद्वारे देणार आहे. बायोमंगल प्लस आपण रूट ग्रोथ देणार आहोत. ते सोडल्यानंतर ह्यांच्या साईजमध्ये ऑटोमॅटिक साईज इन्क्रीज होणार आहे. साईज इन्क्रीज झाल्यानंतर त्यांच्या प्लॉटमध्ये जे उत्पन्नाचं शेड्यूल आहे ते ऑटोमॅटिक वाढणार आहे. त्यामुळे ह्यांच्या उत्पन्नामध्ये 100% अजून वाढ होणार आहे. तर तुम्ही जे आमचे जे प्रोडक्ट वापरले तर ते प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटते, खरंच रिझल्ट येतो का आम्ही असंच बोलतोय? ते आमचे सहकारी शेतकरी मित्रांना सांगा. रिझल्ट चांगला आहे तसं, औषधाला नाव ठेवण्यासारखं जोग नाही आहे. या प्लॉटला जे आमचे सहकारी मित्र आहेत धनाने साहेब, त्यांनी तुम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आपण काही गोष्टी त्यांच्याकडून पण जाणून घेऊया. येस, तुम्ही आपल्या आल्याच्या प्लॉटसाठी नॅनो पॉवर कृषी ॲग्रोटेक कंपनीत सोडलं. त्यामध्ये तुम्हाला सोडल्यानंतर फुटव्यांची संख्या किती पटीने वाढलेली आहे आपण बघूया सर. 1 मिनिट बघू शकतो. फुटवे मोपून घ्या बरं एकदा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39,
39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, कृषी ॲग्रोटेक कंपनीचे जैविक फर्टिलायझर हे बुडातून ड्रीपमधून दिल्यामुळे मिनिमम 47 ते 50 फुटवे आपल्याला पूर्णपणे लाभलेले आहे. आणि आता आपण इथून पुढे जे त्यांना कन्वर्ट करणार आहे स्पेशल आल्याच्या म्हणजे फुगवण्यासाठी, त्याचं वजन मेंटेन होण्यासाठी किंवा वजन भरण्यासाठी आपण त्यांना बायोमंगल हे आणि रूट गुरु हे आपण पुढचा डोस देणार आहे. तर तुम्ही आपल्या कृषी ॲग्रोटेक कंपनीत जे काय फर्टिलायझर वापरले ह्याच्यावरती मनापासून समाधानी आहेत का? मनापासून समाधानी आहेत. बरं, तुमचा हा जर प्लॉट बघायचं झालं, तुमचा हा प्लॉट जर शेतकरी बांधवांना बघायला झालं तर कुठून यावं लागेल, कसा पद्धत एकदा सांगा बरं. सदाशिवनगरवरून जाधववाडी. तुमचा मोबाईल नंबर जर आता हा तुमचा आल्याचा प्लॉट एकदम माळशिरस तालुक्यात सरस आहे. एखाद्या शेतकरी मित्राला जर ह्याचं आल्याचं बियाणं हवं असेल तर तुमचा मोबाईल नंबर कन्वर्ट करा बरं. 99 60 76 75 16. हा तुमचा प्रताप जगदाळे. प्रताप जगदाळे हा मोबाईल नंबर आहे. त्याचं काम अजून चालू आहे या ठिकाणी. तसं आलेल्या पिकाला अजून थोडासा वेळ आहे, टाईम आहे, तरी पण आपण कुठल्या स्टेजला आहे ते बघतोय, आपण चेक करतोय आता. पहिला पण खिटली राव इकडे बरं. आपण लाईव्ह बघतोय की आता कुठल्या स्टेजला आलेलं हे फळ आलेलं आहे. हा एक म्हणजे आका जो कंद आहे हा सरासरी किती किलो भरेल, तुमचं काय मत आहे वैयक्तिक? 1200-1300 ग्रॅम भरले. 1200-1300 ग्रॅम अगदी आरामशीर भरेल. फक्त ह्यातला एकच आपण कंद उकरलेला आहे, बरोबर. अजून आपल्याला 50 फुटांचा कंद आहे सरासरी, बरोबर ना. एक काढायला हार्वेस्टिंगला कमीत कमी 4 महिने 2-4 महिने वेळ आहे अजून. म्हणजे अजून आपल्याला ह्याची साईज इन्क्रीज करायची. तरी पण आपण चेक केलं की आता कुठल्या स्टेजला, तरी आता ते जे प्रताप साहेबांचं म्हणणं आहे की आता जे हार्वेस्टिंग केलं तरी ते चालण्यासारखं अजून 1.5-2 महिने वेळ आहे अजून. म्हणजे ह्याची अजून आपण भरपूर साईज करणार, त्यामुळे त्यांचं 1.5-2 किलोच्या आसपास पण ते जाऊ शकतं. ठीक आहे, 3 किलोपर्यंत जाऊ शकतं त्यांचं वैयक्तिक म्हणणं आहे. तर तुम्ही ही जी काय कृषी ॲग्रोटेक जी प्रोडक्ट वापरली किंवा आपण जे आता जे काय बघतोय, तर तुम्ही या बाबतीत तुम्ही सॅटिस्फाईड आहात का, समाधानी आहात का? कारण कृषी ॲग्रोटेक कंपनी एक ब्रीद वाक्यच आहे, विश्वासाने या समाधानाचा. कारण ह्या कंपनीची टेक्निकल टीम्स एकदम स्ट्रॉंग आहे. जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल शेतकरी मित्रांना तर तुम्ही आम्हाला कमेंट करा किंवा तुम्ही आम्हाला डायरेक्ट फोन केला तरी चालेल. आमचा मोबाईल नंबर आहे 9730 222 714 आणि कंपनीचा कस्टमर केअर नंबर आहे 88 05 21 27 14. या क्रमांकावरती नंबर आम्हाला संपर्क साधा. तुमचा A to Z कुठलाही पीक असू द्या की आम्ही तुम्हाला फुलाची पाकळी मिळवून द्यायचं काम करू.